नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीला विनोदी चित्रपटांचा सुवर्णकाळ देणाऱ्या, हास्य विनोदाचे बादशाह पण एकटा जीव असणाऱ्या अभिनेत्याविषयी. त्यांचा जन्म झाला त्या दिवसाची गोष्ट आहे. जन्म झाला तेव्हा ते खूप अशक्त होते आणि त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. त्यांचे वडील तेव्हा मिलमध्ये काम करायचे. त्या लहान बाळाला हॉस्पिटलमध्ये पाहायला त्यांचा मामा आला आणि त्याचा निरोप वडिलांना मिलमध्ये मिळाला. मिलमध्ये खूप आवाज असल्यामुळे निरोप देणारा माणूस जोरात ओरडून म्हणाला की तुम्हाला लगेच घरी बोलवलंय. आणि हे ऐकून त्या मुलाच्या वडिलांना वाटलं की आपलं बाळ गेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर वडिलांनी त्या बाळाच्या आईलाही विचारलं. त्या म्हणाल्या की मला याबद्दल काहीच माहीत नाही. मग शेवटी नर्स आली. वडिलांनी तिला विचारलं की आमचं बाळ कधी गेलं. ती म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं. बाळ जिवंत आहे आणि सुदृढ आहे. यावर वडिलांनी त्या निरोप देणाऱ्या माणसाला बोलावलं आणि तो म्हणाला मी फक्त घरी बोलावलंय असं म्हणालो. मिलच्या भोंग्यामुळे नीट ऐकून न आल्याने झालेला हा गोंधळ सगळ्यांनाच हसवून गेला. मात्र हा किस्सा कायम सगळ्यांच्याच तोंडी राहिला. ज्यांच्या जन्मापासूनच असे अनेक किस्से घडत गेले असे बहुआयामी कलाकार म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला सोंगाड्या, पांडू हवालदार, आंधळा मारतो डोळा, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या असे एक से एक मराठी चित्रपट किंवा अंधेरे रात में, दिया तेरे हाथ में, आगे की सोच, तेरे मेरे बीच में असे हिंदी चित्रपट निर्माण करत हसवणारे किंवा जनतेची इच्छा पूर्ण करणारे जादूगार दादा कोंडके. त्यांचं खरं नाव होतं कृष्णा खंडेराव कोंडके. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. 8 ऑगस्ट 1932 मुंबईतील नायगाव येथील गिरणी कामगार कुटुंबातला त्यांचा जन्म. बालपण अत्यंत गरीब अशा चाळीत गेलं. लहानपणापासूनच दादांचा स्वभाव खोडकर आणि खेळकर. ते स्थानिक स्तरावरील कार्यक्रम आणि संगीत बँडमध्ये होते. त्यावेळी लोक त्यांना प्रेमाने बँडवाले दादा म्हणायचे. दादा कोंडके यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बँड सादरीकरणातूनच केली. मग हळूहळू ते सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळले आणि मग पूर्णपणे नाट्यनिर्मितीकडे आले. त्यावेळी त्यांची भेट झाली वसंत सबनीस यांच्याशी, ज्यांनी दादांच्या नाटकासाठी लेखन केलं. खंकारपूरचा राजा या नाटकातल्या दादांच्या अभिनयाने प्रभावित होऊन सबनीसांनी दादांच्या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेकरता लिहायला सुरुवात केली. या नाटकाचं नाव विच्छा माझी पुरी करा, ज्याचे रंगभूमीवर 1500हून अधिक प्रयोग झालेत. मग या नाटकानंतर दादा कोंडकेंचं नाव सर्वत्र पसरलं आणि मग चित्रपटसृष्टीकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांनी दादांची ती प्रतिभा ओळखली आणि त्यांना त्यांच्या चित्रपटात भूमिका देऊ केली. पुढे जाऊन दादा कोंडके यांनी स्वतः चित्रपट निर्मिती करायला सुरुवात केली. दादा कोंडके यांचा स्टुडिओ प्रसिद्ध आर.के. स्टुडिओनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानला जायचा, जिथे अत्याधुनिक कॅमेरे आणि उपकरणं होती. दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही थोडी वेगळीच झाली. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या सोंगाड्या चित्रपटाच्या ऐवजी देवानंदच्या 3 देविया हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं. मग दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडं घातलं. मग काय विचारता, शिवसैनिकांनी त्यांच्या स्टाईलने त्यांना समज दिली. मग कोहिनूरच्या मालकांना सेनेचा एकदा दणका मिळाला आणि सोंगाड्या प्रदर्शित करायचं सोंग त्यांना आणायला लागलं. पण सोंगाड्या सुपर डुपर हिट झाला आणि मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनिर्मितीचे वेध लागले. 1972 साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईपच इतकी झाली होती की खुद्द राज कपूरने आपल्या मुलाला लॉन्च करण्यासाठी चित्रपटाची तारीखच पुढे ढकलली आणि बॉबी चक्क 5 महिने उशिरा प्रदर्शित झाला. असं म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरने सिनेमागृहांना एकटा जीव सदाशिव उतरवण्याची विनंती केली होती. 1975 पांडू हवालदाराच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदारमध्ये दादांनी अशोक सराफ या तेव्हाच्या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हवालदार तिकीट बारीवर जेम्स बॉन्डलाही भारी पडला. MGM स्टुडिओला त्यांचा द मॅन विथ द गोल्डन गन हे लावालाही सिनेमागृह मिळेना आणि कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. दादांनी आपल्या यशासाठी नेहमी एकच टीम निवडली. अभिनेते, तंत्रज्ञ, संगीतकार
हे बदलत नव्हतेच. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचं संगीत, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर हे पार्श्वगायनासाठी, तर बाळ मोहिते प्रमुख दिग्दर्शक सहाय्य. चित्रपट बनवणं हे टीम स्पिरिट आहे असं त्यांनी अनेक वेळा म्हटलंय. एकदा दादांनाच थेट प्रश्न विचारला गेला होता की तुमच्या यशस्वी वाटचालीचं नेमकं गमक काय. यावर दादांचं उत्तर होतं की पूर्वीच्या काळी अनेक दिग्दर्शक सिनेमे फार उत्तम बनवत होते, पण त्यांचे विषय मात्र ठरलेले होते. यात समाजकारण होतं, उपरोध होता आणि विशिष्ट लोकांसाठी ते सिनेमे असायचे. त्यामुळे हे सिनेमे मुंबई पुण्याबाहेर कधी गेलेच नाही. आणि मी खेडोपाड्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमे बनवले. दर 10 मिनिटांनी प्रेक्षक पोट धरून हसलाच पाहिजे. सिनेमातला एखादा विनोद, एखादं गाणं बघायला प्रेक्षक पुन्हा थिएटरमध्ये आलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवून मी सिनेमा एडिट करतो. दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी व्यावसायिक यश मिळवलं. विशेषतः त्यांचे 9 चित्रपट सलग 25 आठवडे म्हणजेच सिल्वर जुबली थिएटरमध्ये चालले होते. अशी कामगिरी करत मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या हास्य सम्राटाला एक मानाचा मुजरा. तुम्हाला दादांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आज इथेच थांबूया. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जरूर ऐकायचं आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.